गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर हा सेशन जो आहे, आज आपण PhD एंट्रन्स टेस्ट पेट एक्झामिनेशनसाठी रिसर्च मेथडॉलॉजी या सब्जेक्टमध्ये MCQs प्रॅक्टिस करणार आहोत, राईट. तर हे MCQs खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने. ठीक आहे, प्रत्येक MCQ मागे तुमचा थोडा थोडा कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर होणार आहे. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत, पहिल्यांदा पाहत आहेत, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. ठीक आहे, चला तर फटाफट स्टार्ट करूया. रिसर्चची पहिली स्टेप काय, सर्वप्रथम काय होतं रिसर्चमध्ये? सिलेक्टिंग प्रॉब्लेम. ठीक आहे, प्रॉब्लेम जो आहे तो सिलेक्ट करणं, की सर्चिंग द प्रॉब्लेम, है ना, की प्रॉब्लेमला शोधून काढणं. फाइंडिंग अ प्रॉब्लेम. ठीक आहे, की आयडेंटिफाईंग अ प्रॉब्लेम, राईट. तर हे दोन्ही तर सेमच आहेत हे. ठीक आहे, राईट. तर बघा, तुम्ही काय उत्तर असेल याचं राईट आन्सर ते सांगा कमेंट बॉक्समध्ये. सो राईट आन्सर इज ऑप्शन डी, आयडेंटिफाईंग द प्रॉब्लेम. ठीक आहे, आयडेंटिफाईंग द प्रॉब्लेम इज द करेक्ट आन्सर. Research can be conducted by a person who holds the postgraduate degree, has studied research methodology, possesses thinking and reasoning ability, and is hard worker. राईट. तर या चार ऑप्शन्समध्ये अशी कुठली क्वालिटी आहे, अशी कुठली इम्पॉर्टंट क्वालिटी आहे जी रिसर्चरमध्ये असली पाहिजे, राईट. की त्याच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असायला हवी, की त्याने रिसर्च मेथडॉलॉजी स्टडी केलेली असायला हवी, की त्याच्याकडे रिजनिंग आणि थिंकिंग ॲबिलिटी असली पाहिजे, की तो हार्ड वर्कर पाहिजे. यामध्ये मोस्ट रिलिव्हंट, सगळ्यात महत्त्वाचा कुठला ऑप्शन्स आहे तो सांगायचा असतो. ठीक आहे, आपल्याला तर वाटायला चारही बरोबर वाटतात, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असायला पाहिजे. ओके, सो राईट आन्सर इज ऑप्शन बी. त्याच्याकडे रिसर्च मेथडॉलॉजीचं ज्ञान असलं पाहिजे. रिसर्च मेथडॉलॉजी काय असते हे त्याला माहिती पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री घेऊन रिसर्च करणं पॉसिबल आहे, परंतु त्यासाठी सुद्धा तुम्हाला रिसर्च प्रोसेस काय असते, रिसर्च मेथडॉलॉजी काय असते, या सर्व गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं आहे, राईट. थिंकिंग ॲबिलिटी अँड रिजनिंग ॲबिलिटी असली तरीही तुम्हाला रिसर्च मेथडॉलॉजी समजून घ्यावीच लागते. हार्ड वर्कर असलं तरी रिसर्च मेथडॉलॉजी पाहिजेच, कारण रिसर्चसाठी सर्वात महत्त्वाचं आहे की रिसर्च काय आहे, रिसर्चची मेथड काय असतात, रिसर्च मेथडॉलॉजी सब्जेक्ट काय, हा सर्व तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याशिवाय रिसर्च होणारच नाही, बरोबर. राईट. ओके, सो बी ऑप्शन हे जे करेक्ट आहे. पुढे, रिसर्च कॅन बी क्लासिफाईड ॲज. रिसर्च जे आहे ती क्लासिफाय करू शकतो, म्हणजे कोणत्या कॅटेगरीजमध्ये क्लासिफाय केली जाते. बेसिक, अप्लाइड अँड ॲक्शन रिसर्च. थोडंसं कोऑपरेशन करा, आय एम नॉट फीलिंग वेल. ठीक आहे, तर काही अडथळा वगैरे आला तर मला प्लीज सांगा कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, आय एम एक्सपेक्टिंग कोऑपरेशन फ्रॉम यू ऑल गाईज. बेसिक, अप्लाइड अँड ॲक्शन रिसर्च आहे. फिलॉसॉफिकल, हिस्टोरिकल, सर्वे अँड एक्सपेरिमेंटल रिसर्च आहे. क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह रिसर्च आहे, की हे ऑल ऑफ दी अबव, म्हणजे सर्वच रिसर्च म्हणून क्लासिफाय केले जाऊ शकतात. क्लासिफाय म्हणजे त्याला वर्गीकरण म्हटलं जातं. ठीक आहे, तर रिसर्चला कुठल्या कुठल्या टाईपमध्ये आपण वर्गीकरण करू शकतो असं आपल्याला विचारलं आहे. बेसिक, अप्लाइड, ॲक्शन, फिलॉसॉफिकल, हिस्टोरिकल, सर्वे अँड एक्सपेरिमेंटल, क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह, की हे सर्वच. सोपा प्रश्न आहे, याचं आन्सर आलंच पाहिजे तुम्हाला. करेक्ट आन्सर देणं गरजेचं आहे. बघा कमेंट बॉक्समध्ये सांगा मला, ए आहे ऑप्शन, बी आहे, सी आहे, की डी आहे. ठीक आहे, सर्वात प्रथम जो आन्सर करेक्ट आन्सर देईल त्याचं नाव मी घेईल इथे. ओके, सो राईट आन्सर आहे याचा
ऑप्शन डी हे सर्वच. येस, नीलम मॅडमनी करेक्ट आन्सर दिलेला ऑप्शन सॉरी ऑप्शन ए हे बरोबर नाही आहे, आय एम सो सॉरी. ऑप्शन डी हे करेक्ट आहे. हे सर्वच रिसर्चचे मेथड आहेत. ठीक आहे, बेसिक रिसर्च असतं, अप्लाइड रिसर्च असतं, ॲक्शन रिसर्च असतं. ठीक आहे, फिलॉसॉफिकल, हिस्टोरिकल, सर्वे, एक्सपेरिमेंटल, क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह हे सर्व रिसर्चचे टाईप्स आहेत. ओके, त्यामुळे हे सर्व ए बी सी हे तिन्ही ऑप्शन करेक्ट असल्यामुळे आपल्याला ऑप्शन डी सिलेक्ट करावा लागतो की ऑल ऑफ दी अबव, म्हणजे हे सर्वच ऑप्शन जे आहेत ते करेक्ट आहेत. ठीक आहे, आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न. बिब्लिओग्राफी गिवन इन द रिसर्च रिपोर्ट, ठीक आहे, शोज वास्ट नॉलेज ऑफ द रिसर्चर. रिसर्चर जो आहे त्याच्याबद्दल भरपूर नॉलेज त्यामध्ये दिलेलं असतं बिब्लिओग्राफीमध्ये. की हेल्प्स दोज इंटरेस्टेड इन फर्दर रिसर्च, की जे रिसर्च करणार आहेत पुढे जाऊन त्यांच्यासाठी हेल्पफुल असतं, मदतगार असतं. की हॅज नो रिलेव्हन्स टू रिसर्च, किंवा रिसर्चबद्दल त्याचा काही एक संबंध नसतो. की ऑल ऑफ दी अबव. सांगा. तर या ऑप्शन्समध्ये ए बी सीमध्ये तिन्ही बरोबर आहेत की ए बी सीमध्ये कुठला एक ऑप्शन बरोबर आहे हे आपल्याला सांगायचं आहे. जर तिन्ही बरोबर असतील तर ऑप्शन डी इज करेक्ट. त्या तिन्हीमधला एकच बरोबर असेल, बाकीचे चुकीचे वाटत असतील तर ऑप्शन डी हा येणार नाही. ठीक आहे, या तीन ऑप्शन्समध्ये ए बी सीमध्ये एखादाही जर तुम्हाला चुकीचा ऑप्शन वाटत असेल तर डी ऑप्शन हे चुकूनही सिलेक्ट करायचं नाही. ठीक आहे, येस एक्झॅक्टली, व्हेरी गुड शीला मॅडम. ऑप्शन बी जे आहे ते करेक्ट आहे. ठीक आहे, बिब्लिओग्राफीमध्ये दिलेलं असतं की आपण जी रिसर्च केलेली आहे आणि रिसर्चमध्ये जो आपण डेटा कलेक्ट केलेला आहे तो डेटा आपण कुठल्या सोर्सेसमधून कलेक्ट केलेला असतो तो बिब्लिओग्राफीमध्ये दिला असतो. फॉर एक्झाम्पल काही पब्लिकेशन्स असतील है ना, काही बुक्स, आर्टिकल्स वगैरे जे काही आहेत त्याचं नाव वगैरे सर्व गोष्टी बिब्लिओग्राफीमध्ये दिलेली असते. कारण त्या पर्टिक्युलर रिसर्च टॉपिकवरती जर त्या रिलेटेड टॉपिकवरती कोणाला रिसर्च पुढे जाऊन करायचा असेल तर त्याला त्याच्या बिब्लिओग्राफीचा एक हेल्पफुल असं एक मुद्दा त्या ठिकाणी ठरतो. ठीक आहे, म्हणजेच की नेक्स्ट रिसर्च प्रोसेससाठी नेक्स्ट रिसर्चरला त्या बिब्लिओग्राफीची मदत होते. क्लिअर. बी ऑप्शन इज करेक्ट. अ रिसर्च प्रॉब्लेम इज फिजिबल ओनली व्हेन इट हैज़ यूटिलिटी एंड रिलेवेंस. ठीक है, कि इट इज़ रिसर्चेबल, राइट, कि इट इज़ न्यू एंड एड्स समथिंग टू नॉलेज. की ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबव. ठीक है, फिजिबल म्हणजे पॉसिबल, म्हणजे काहीतरी करण्यासाठी योग्य आहे. ठीक आहे, म्हणजे रिसर्च प्रॉब्लेम इज फिजिबल है ना, म्हणजे रिसर्च प्रॉब्लेम ही पुढे रिसर्च करण्यासाठी योग्य आहे जेव्हा इट हॅज युटिलिटी अँड रिलेव्हन्स, जेव्हा ते टॉपिक रिलेटेड असेल, रिलिव्हंट असेल तर, की हे रिसर्चेबल असेल तर, की इट इज न्यू अँड ॲड समथिंग टू नॉलेज, किंवा ते नवीन असेल, काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये नवीन नॉलेज ॲड करण्यासाठी ते नॉलेजेबल आहे. की ऑल ऑफ दी अबव. सांगा, विचार करून उत्तर द्या. थोडं खूप छान इंटरेस्टिंग असा प्रश्न आहे हा. तर ऑप्शन कुठला असेल ए बी सी डी पैकी? ओके, तर शीला मॅडम, नीला मॅडम बोलत आहेत की ऑप्शन डी हे करेक्ट आहे. व्हेरी गुड, बोथ ऑफ यू आर राईट. ऑल ऑफ दी अबव हे सर्वच ऑप्शन जे आहेत ए बी सी हे करेक्ट आहेत. ठीक आहे, व्हेरी गुड. पुढे, द स्टडी इन विच द इन्व्हेस्टिगेटर्स अटेम्प्ट टू ट्रेस अँड एफर्ट्स इज नोन ॲज. ठीक आहे, याला थोडंसं आपण मागे घेऊया, थोडंसं कमी दिसतंय. एक सेकंड. अरे, तुम्हाला आन्सरच कळालेलं आहे नाही का? काही हरकत नाही, पुढे आणखीन भरपूर क्वेश्चन आहेत. ठीक आहे, बघा प्रश्न समजून घ्या. द स्टडी है ना, एक अशी स्टडी आहे इन विच इन्व्हेस्टिगेटर्स अटेम्प्ट टू ट्रेस अँड इफेक्ट. ठीक आहे, जो इफेक्ट आहे रिसर्चमध्ये है ना, किंवा एका काही
परिणाम ज्याला आपण म्हणतो तो परिणामावरती जास्त जोर दिला जातो, ती कुठली रिसर्च आहे? तर ती एक्स पोस्ट फॅक्टो आहे. एक्स पोस्ट फॅक्टो म्हणजे कुठली, की एखाद्या सिच्युएशन नंतर काय घडलं त्याचा परिणामावरती आपण काय करतो, रिसर्च करतो. ठीक आहे, एक्स पोस्ट फॅक्टो. फंडामेंटल रिसर्च रिफ्लेक्ट्स द ॲबिलिटी टू. फंडामेंटल रिसर्च जी आहे है ना, त्याच्यामध्ये काय असतं, सिंथेसाइजेस न्यू आयडियल्स, एक्सपाउंड न्यू प्रिन्सिपल्स, इव्हॅल्युएट द एक्झिस्टिंग मटेरियल कन्सर्निंग रिसर्च, स्टडी द एक्झिस्टिंग लिटरेचर रिगार्डिंग व्हेरियस टॉपिक्स. सांगा काय ऑप्शन असू शकतं? ऑप्शन ए, बी, सी, डी याच्यात ऑल ऑफ दी अबो नाही आहे आता, है ना. ओके, ऑप्शन बी म्हणतायत. ठीक आहे, फंडामेंटल रिसर्च जी आहे, ठीक आहे, फंडामेंटल रिसर्चमध्ये काय रिफ्लेक्ट होतं? ठीक आहे, म्हणजे सिंथेसाइज न्यू आयडियाज म्हणजे फंडामेंटल रिसर्च हे नवीन आयडियाज तयार करतं, है ना, की नवीन प्रिन्सिपल्स प्रेझेंट करतं, राईट, की जे एक्झिस्टिंग मटेरियल आहे रिसर्चसाठी ते इव्हॅल्युएट करतं. ठीक आहे, की स्टडी द एक्झिस्टिंग लिटरेचर रिगार्डिंग व्हेरियस टॉपिक्स, म्हणजे जे लिटरेचर आहे एक्झिस्टिंग लिटरेचर आहे त्याच्यावरती अभ्यास करतं, है ना, वेगवेगळ्या टॉपिक्सवरती. राईट, सो याचा राईट आन्सर जो आहे तो आहे ऑप्शन बी, एक्सपाउंड न्यू प्रिन्सिपल्स, नवीन प्रिन्सिपल्स. राईट, फंडामेंटल रिसर्च, सायंटिफिक रिसर्च. राईट, चला, ऑथेंटिसिटी ऑफ रिसर्च फाइंडिंग इज इट्स. ऑथेंटिसिटी म्हणजे कितपत योग्य आहे, कितपत करेक्ट आहे, राईट आहे. ठीक आहे, हे कशावरती डिसाईड होतं? ओरिजिनॅलिटी, व्हॅलिडिटी, ऑब्जेक्टिव्हिटी की ऑल ऑफ दी अबो? सो राईट आन्सर इज ऑप्शन सी. ऑब्जेक्टिव्हिटी जी आहे त्याच्यावरती कळतं आपल्याला की तुमचे रिसर्च किती ऑथेंटिक आहे, किती करेक्ट आहे. ठीक आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. विच टेक्निक इज जनरली फॉलोड वेन पॉप्युलेशन, ठीक है, इज फिनिट? एरिया सैम्पलिंग टेक्निक, पर्पजिव सैम्पलिंग टेक्निक, सिस्टमैटिक सैम्पलिंग टेक्निक की नन ऑफ दी अबव? ठीक आहे, जेव्हा पॉप्युलेशन काय असेल, फिनिट असेल म्हणजे लिमिटेड आहे, है ना, इन्फिनिट नाही आहे, फिनिट आहे, बरं का. लिमिटेड आहे म्हणजे मोजणं योग्य आहे, इन्फिनिट नाही आहे, अनंत नाही आहे, बरोबर. तर लिमिटेड असेल, मोजणं योग्य असेल, कॅल्क्युलेशन योग्य असेल, तर तेव्हा कुठली सॅम्पलिंग योग्य ठरेल? एरिया सॅम्पलिंग टेक्निक, पर्पजिव सॅम्पलिंग टेक्निक, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग टेक्निक की नन ऑफ दी अबव? नो, देर शुड बी ऑप्शन सी इज करेक्ट. ठीक आहे, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग मेथड टेक्निक जी आहे त्या ठिकाणी यूज केली जाते वेन पॉप्युलेशन इज फिनिट आहे, लिमिटेड आहे पॉप्युलेशन, है ना. जेव्हा इन्फिनिट असतं तेव्हा आपण काय केलं असतं, रँडम सॅम्पलिंग केली असती किंवा वेगळं काहीतरी केलं असतं, बरोबर. परंतु जेव्हा फिनिट असतं तेव्हा सिस्टमॅटिक सॅम्पलिंग टेक्निक यूज केली जाते.
द रिसर्च इज ऑलवेज, रिसर्च जी आहे ती नेहमी काय असते, व्हेरीफाईंग द ओल्ड नॉलेज, जुनं नॉलेज व्हेरीफाय करत असते, की एक्सप्लोर न्यू नॉलेज, की नवीन नॉलेज एक्सप्लोर करत असते, की फिलिंग द गॅप बिटवीन नॉलेज, की जे नॉलेज आहे त्याच्यामधला गॅप फिल करत असते, ठीक आहे, की ऑल ऑफ धीस, की हे सर्वच बरोबर आहेत रिसर्चच्या बाबतीत. 10 सेकंड काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे. ओके, सो राईट आन्सर इज ऑप्शन डी, ऑल ऑफ दिस. ठीक आहे, हे सर्वच बरोबर आहेत रिसर्चच्या बाबतीत. अ कॉमन टेस्ट इन रिसर्च डिमांड मच प्रायोरिटी ऑन रिलायबिलिटी, युजेबिलिटी, ऑब्जेक्टिव्हिटी, की सर्वच गोष्टी बरोबर आहेत. ठीक आहे, रिसर्चमध्ये एक नॉर्मल अशी एक टेस्ट असेल तर ती प्रायोरिटी बेसिसवरती काय चेक करते किंवा काय डिमांड करते, काय त्याची मागणी असते एक चांगल्या रिसर्चमधून, चांगली रिलायबिलिटी, चांगली युजेबिलिटी, चांगली ऑब्जेक्टिव्हिटी, हे सर्वच चांगलं महत्त्वाचं आहे. ऑल ऑफ दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट इन रिसर्च. ठीक आहे, रिलायबिलिटी, युजेबिलिटी, ऑब्जेक्टिव्हिटी या सर्वच गोष्टी रिसर्चमध्ये महत्त्वाच्या आहेत. मॅनिपुलेशन इज ऑलवेज अ पार्ट ऑफ, मॅनिपुलेशन जे आहे ते कशाचा पार्ट आहे, नेहमी कुठल्या रिसर्चचा पार्ट असतो मॅनिपुलेशन. ठीक आहे, हिस्टोरिकल, फंडामेंटल, डिस्क्रिप्टिव्ह, की एक्सपेरिमेंटल. मॅनिपुलेट करणं माहिती आहे, मॅनिपुलेट करणं, तर ते कुठल्या रिसर्चचा टाईप असू शकतो. Do you know manipulation? Just say yes if you know, if just say no if you don't know. मॅनिपुलेशन मीन्स जेव्हा आपण एखादी अशी काहीतरी कृती करतो किंवा एखाद्या समोरच्या व्यक्तीला आपण असं काहीतरी बोलतो किंवा बनवतो की तो आपल्याला हवं तसं वागतो किंवा करतो. ठीक आहे, त्याला मॅनिपुलेशन म्हणतात. तर हे मॅनिपुलेशन काय आहे? येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो मॅनिपुलेशन इज एक्सपेरिमेंटल रिसर्च, राईट. आपण काय करतो, एक एक्सपेरिमेंट करून पाहतो एखाद्यावरती की तो आपल्याला हवं तसं वागतो की नाही, राईट. मग तो जेव्हा वागतो तेव्हा आपल्याला त्याचं काय मिळतो, डेटा मिळतो, कलेक्ट होतो, राईट. तर त्याला म्हटलं जातं एक्सपेरिमेंटल. बघा, इन एक्सपेरिमेंटल रिसर्चर्स डेलिबरेटली मॅनिपुलेट वन or more independent variables to observe their effect on dependent variables. ठीक आहे, कळलं. इंडिपेंडेंट व्हेरिएबल्सवरती मॅनिपुलेशन केलं जातं जेणेकरून त्याचं इफेक्ट इंडिपेंडेंट व्हेरिएबलवरती काय होईल हे पाहण्यासाठी. मॅनिपुलेशन इज अन इसेन्शियल ॲस्पेक्ट ऑफ एक्सपेरिमेंटल रिसर्च टू असेस द इम्पॅक्ट ऑफ स्पेसिफिक व्हेरिएबल्स अँड ड्रॉ कन्क्लुजन अबाउट देअर इन्फ्लुएन्स ऑन द आउटकम. समजलं. सोप्या भाषेत जर म्हणायला गेलं तर मॅनिपुलेशनने काय होतं, एक एक्सपेरिमेंटल रिसर्चचा एक प्रकार आहे. ठीक आहे, त्यामध्ये व्हेरिएबल्सवरती काय इम्पॅक्ट होतो, ठीक आहे, आणि तो झालेल्या इम्पॅक्टमधून काय कन्क्लुजन निघतं हे शोधून काढणं, हे निष्कर्ष काढणं म्हणजेच मॅनिपुलेशन हे एक एक्सपेरिमेंटल रिसर्च आहे. ठीक आहे. द रिसर्च विच इज एक्सप्लोरिंग न्यू फॅक्ट्स थ्रू द स्टडी the past is called philosophical research, historical, mythological, content analysis. सांगा, रिसर्च जी आहे ना, जी की नवीन फॅक्ट शोधत आहे ना, जुनी स्टडी करून, जुन्या गोष्टींवरती स्टडी करून काही नवीन फॅक्ट शोधण्याचा प्रयत्न करत आहे, तर ती कुठली रिसर्च आहे? फिलॉसॉफिकल, हिस्टोरिकल, मायथॉलॉजिकल, की कंटेंट ॲनालिसिस?
ओके, सो राईट आन्सर इज ऑप्शन बी, हिस्टोरिकल रिसर्च. ठीक आहे. नल हायपोथेसिस इज, नल हायपोथेसिस असतं माहिती आहे. नल हायपोथेसिस काय आहे? वेन देर इज नो डिफरन्स बिटवीन व्हेरिएबल, जेव्हा व्हेरिएबल्समध्ये कुठलाही डिफरन्स नसेल तेव्हा नल हायपोथेसिस असतं. की द सेम ॲज रिसर्च हायपोथेसिस, की जे रिसर्च हायपोथेसिस आहे तसंच तसं ते नल हायपोथेसिस असतं. की सब्जेक्टिव्ह इन नेचर है ना, जे नेचर आहे म्हणजे जे काही फिनॉमिना आहे है ना, सिच्युएशन आहे है ना, त्यात सब्जेक्टिव्ह असतं. की वेन देर इज डिफरन्स बिटवीन द व्हेरिएबल्स, किंवा व्हेरिएबल्स जे आहेत त्यामध्ये डिफरन्स असतो. सांगा कोणत्या सिच्युएशनला आपण बोलू शकतो की हायपोथेसिस जे आहे ते नल हायपोथेसिस आहे? चला, मला एक करेक्ट आन्सर अपेक्षित आहे याच्यातून, आणि चुकलं तरी काहीही हरकत नाही. ठीक आहे, कारण जेव्हा चुकेल तेव्हा तुम्हाला करेक्ट आन्सरसुद्धा कळणार आहे. त्यामुळे रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये जे काही आपण क्वेश्चन्स घेतो आहे ते आपण शिकण्यासाठी घेत आहोत. बरोबर, इथे चुकलं आन्सर तर काही हरकत नाही, ते एक्झाममध्ये चुकणार नाही याची गॅरंटी आहे. बरोबर. पुढे, हाऊ इज रँडम सॅम्पलिंग हेल्पफुल? रँडम सॅम्पलिंग जे आहे ती कशी हेल्पफुल असू शकते? रिजनेबली ॲक्युरेट, an economical method of data collection, free from personal biases, all of the above. चला, तर राईट आन्सर आहे ऑल ऑफ दी अबो. ठीक आहे. Random sampling is a part of sampling technique in which each sample has equal probability of being chosen. बरोबर. A sample chosen randomly is meant to be an unbiased presentation of the total population. है ना, म्हणजे रँडम सॅम्पलिंग मध्ये आपण जसं सॅम्पल सिलेक्ट करतो त्यामध्ये कुठलाही बायसनेस नसतो. बरोबर, त्यामध्ये निपक्षपात त्यामध्ये ठरत असतो. करेक्ट. त्यामध्ये जेव्हा आपण सॅम्पल्स चूज करत असतो त्यामध्ये इक्वल प्रोबॅबिलिटी असते चूज करण्याची, है ना. लक्षात, कोणाला यामध्ये हाच सॅम्पल सिलेक्ट करायचा आहे तोच करायचा आहे असं नसतं. यामध्ये कुठलाही आपण रँडमली सिलेक्ट करू शकतो. त्यामुळे प्रॉबेबिलिटी जी आहे प्रत्येक डेट आपलं सॅम्पल चूज करण्याची ती इक्वल असू शकते. ठीक आहे. पुढे, अ रिसर्च इंटेंड्स to explore the result of possible factors for the organization of effective midday meal interventions. Which research method will be most appropriate for this study? काय म्हटलंय? एक अशी रिसर्च जी की एक्सप्लोर करते एक रिझल्ट कशाचा? पॉसिबल फॅक्टर्स फॉर द ऑर्गनायझेशन ऑफ इफेक्टिव्ह मिड डे मील इंटरव्हेन्शन, है ना. म्हणजे मिड डे मील जो असतो म्हणजे दुपारचं जे जेवण असतं है ना, त्याच्यामध्ये त्याच्या हस्तक्षेपांच्या संस्थेच्या संभाव्य घटकांच्या परिणामाचा शोध घेण्याचा विचार करण्याची रिसर्च. बरोबर, ही कुठल्या प्रकारची रिसर्च आहे असं म्हटलेलं आहे? डिस्क्रिप्टिव्ह सर्वे मेथड, हिस्टोरिकल मेथड, एक्स पोस्ट फॅक्टो मेथड और एक्सपेरिमेंटल मेथड. चला, आता आन्सर देण्याचा प्रयत्न करा.
ओके, स्मिता मॅडम ए बोलताय. चला, तर ऑप्शन सी एक्स पोस्ट फॅक्टो मेथड यामध्ये इफेक्टिव्ह ठरेल. ठीक आहे. Ex post facto study or after the fact research is category of research design in which is investigation starts after the fact has occurred without interference from the researcher. ठीक आहे. म्हणजे काय म्हटलं या ठिकाणी, एक्स पोस्ट फॅक्टो म्हणजे सिच्युएशन घडून झाल्यानंतर जेव्हा आपण स्टडी करत असतो है ना, त्याला म्हटलं जातं एक्स पोस्ट फॅक्टो. ठीक आहे. The majority of social research in context in which it is not possible or acceptable to manipulate the characteristics of the human participants is based on the ex post facto research design. ठीक आहे. म्हणजे ज्यामध्ये काय होतं, मानवी सहभाग जो आहे है ना, जेव्हा त्यामध्ये मानवी सहभागाची पॉसिबिलिटीज म्हणजे मानवी सहभाग त्यामध्ये होणं पॉसिबल नसेल है ना, किंवा त्यामध्ये फेरफार करणं मानवाने मॅनिप्युलेट करणं पार्टिसिपेट करणं पॉसिबल नसेल है ना, तेव्हा हे भूतपूर्व संशोधन रचनावर आधारित असतं. म्हणजे एक्स पोस्ट फॅक्टो स्टडीवरती ते पुन्हा आधारित असतं. ठीक आहे. In order to pursue the research, which of the following is priorly required? सॉरी, बघा काय म्हटले, इन ऑर्डर टू परस्यू द रिसर्च विच ऑफ द फॉलोइंग प्रायरली रिक्वायर्ड. म्हणजे रिसर्च करण्यासाठी है ना, रिसर्च किंवा संशोधन करण्यासाठी है ना, कुठली गोष्ट सर्वात जास्त आवश्यक आहे. डेव्हलपिंग अ रिसर्च डिझाईन, फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च क्वेश्चन, डिसाइडिंग अबाउट द डेटा अनालिसिस प्रोसिजर और फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च हायपोथेसिस. संशोधनासाठी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीची पूर्तता करणे आवश्यक आहे. सो राईट आन्सर इज ऑप्शन बी, फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च क्वेश्चन. सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचं आहे. ठीक आहे. रिसर्च क्वेश्चन फॉर्म्युलेट करणं सर्वात आधी हे महत्त्वाचं आहे. मी अगोदर पण आपल्या थेरी क्वेश्चन आपल्या थेरी लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं है ना. आयडेंटिफाइंग अ रिसर्च क्वेश्चन, आयडेंटिफाइंग अ रिसर्च प्रॉब्लेम, दॅट इज द फर्स्ट स्टेप ऑफ रिसर्च. Research problem refers to some of difficulty which researcher experience in the context of either theoretical or practical situation and wants to obtain a solution for the same. Right? A research problem can be simply defined as a statement that identifies the problem or situation to be studied. है ना, कशावरती आपल्याला रिसर्च करायचे, कशा कुठल्या क्वेश्चनवरती आपल्याला स्टडी करायचे आहे ते सांगण्याचं काम करतं आपलं पहिली स्टेप रिसर्च प्रॉब्लेम. ठीक आहे. पुढे, विच वन अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स इन द कंटेक्स्ट ऑफ पार्टिसिपेटरी रिसर्च. इट रिकॉग्नाइजेस नॉलेज एज पॉवर. इट इज कलेक्टिव्ह प्रोसेस ऑफ इन्क्वायरी. म्हणजेच हे ज्ञानाला सामर्थ्य म्हणून ओळखते की इट इज कलेक्टिव्ह प्रोसेस ऑफ इन्क्वायरी, ही चौकशीची सामूहिक प्रक्रिया आहे. की इट एम्फसाइजेस पीपल ॲज एक्सपर्ट्स, म्हणजे हे तज्ञ म्हणून लोकांवर चला आन्सर द्या फटाफट सर्वांनी.
सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. चला, तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी. इट्स सोल पर्पज इज द प्रोडक्शन ऑफ नॉलेज. ठीक आहे, कळलं? प्रोडक्शन ऑफ नॉलेज. नॉलेजचं काय करतोय आपण इथं? प्रोडक्शन करतोय, निर्मिती करतोय, नवीन नवीन गोष्टी आपण इथे शिकण्याचा प्रयत्न करतोय रिसर्चमध्ये, राईट? रिसर्चर वर्क विथ द मेंबर ऑफ कम्युनिटी टू अंडरस्टँड अँड रिझॉल्व कम्युनिटी प्रॉब्लेम, टू इम्पॉवर कम्युनिटी मेंबर्स अँड टू डेमोक्रॅटाइज रिसर्च. समजते काय म्हटलं या ठिकाणी? की रिसर्च वर्क जे आहे, रिसर्चचं हे जे काम आहे है ना, हे काय करतं? कम्युनिटी मेंबर्स जे आहेत है ना, जे समुदाय जे आहे ना, त्यांना काही प्रॉब्लेम्स असतील किंवा कम्युनिटीमधले काही प्रॉब्लेम्स असतील त्याला रिसॉल्व करण्यासाठी, त्याला समजण्यासाठी रिसर्च केली जाते है ना. आणि जे कम्युनिटी मेंबर्स आहेत त्यांना इम्पॉवर करण्यासाठी, समजते, त्यांना काय करण्यासाठी, एक स्ट्रॉंग बनवण्यासाठी, काही गोष्टींची ज्ञान त्यांना सुद्धा देण्यासाठी आपण रिसर्च करत असतो असं म्हटलेलं आहे. आणि त्यासोबतच नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आणि आपली रिसर्च सुद्धा त्या माध्यमातून कंप्लीट होत असते. आलं लक्षात? द मेथड ऑफ पार्टिसिपेटरी रिसर्च इन्क्लूड ग्रुप डिस्कशन ऑफ पर्सनल एक्सपिरियन्स, इंटरव्ह्यू, सर्वे अँड अनालिसिस ऑफ पब्लिक डॉक्युमेंट्स, राईट? सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये पार्टिसिपेट करावं लागतं, आपल्याला पर्सनल इंटरव्ह्यूज घ्यावं लागतात. प्रत्येक व्यक्तीकडून ज्याने ती सिच्युएशन एक्सपिरियन्स केली त्याचा इंटरव्ह्यू, त्याच्याकडून सर्वे, त्याच्याकडून गोष्टी आपल्याला जाणून घ्याव्या लागतात, राईट? त्यामुळे हा आन्सर आहे. व्हॉट डज लॉन्जिट्युडनल रिसर्च अप्रोच ॲक्च्युअली डील विथ? ठीक आहे, लॉन्जिट्युडनल जे रिसर्च आहे ते कशासोबत डील करतं? लॉंग टर्म रिसर्च, शॉर्ट टर्म रिसर्च, हॉरिझॉन्टल रिसर्च और नन ऑफ दी अबव? ओके, सो राईट आन्सर इज लॉंग टर्म रिसर्च. बरोबर, लॉंग टर्म रिसर्च. लॉन्जिट्युडनल म्हणजेच त्या नावातच लिहिलेलं ना, लॉंग टर्म रिसर्च. ठीक आहे, लॉन्जिट्युडनल स्टडी इज अ टाइप ऑफ को रिलेशनल रिसर्च स्टडी. ठीक आहे, इन्व्हॉल्व्स लुकिंग ॲट व्हेरिएबल्स ओव्हर अ एक्सटेंडेड पिरियड ऑफ टाइम. ठीक आहे, जेव्हा व्हेरिएबल्स, दोन व्हेरिएबल्समध्ये आपण रिलेशन पाहत असतो है ना, हाऊ द वन व्हेरिएबल इफेक्ट द सेकंड व्हेरिएबल है ना, जेव्हा आपण ह्याची स्टडी करत असतो तेव्हा ही लॉन्जिट्युडनल स्टडी होत असते. म्हणजे रिसर्च काय होत असते? एक्सटेंड होत असते. दिस रिसर्च कॅन टेक प्लेस ओव्हर अ पिरियड ऑफ वीक्स, मंथ्स और इवन इयर्स. इन सम केसेस लॉन्जिट्युडनल स्टडीज कॅन लास्ट सेव्हरल डिकेड्स. समजलं? चला पुढे. इव्हॅल्युएशन रिसर्च इज कन्सर्न्ड विथ डॉट 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 डॉट. हाऊ वेल आर वी डुईंग, वाय आर वी डुईंग, व्हॉट आर वी डुईंग, नन ऑफ दी. आपण किती चांगलं करत आहोत है ना, आपण काय करत आहोत, सॉरी आपण का करत आहोत, आणि त्यानंतर ऑप्शन सी आपण काय करत आहोत. तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा, मी ते ट्रान्सलेट करत आहे तोपर्यंत.
ठीक है. चला याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके, सो राईट आन्सर इज हाऊ वेल आर वी डुईंग. इव्हॅल्युएशन म्हणजे काय, आपण किती चांगलं करत आहोत हे कशावरून कळतं आपल्याला, इव्हॅल्युएशन रिसर्चवरून कळतं. ठीक आहे. इव्हॅल्युएशन रिसर्च इज डिफाइंड ॲज अ फॉर्म ऑफ डिसिप्लिन, ठीक आहे कर्सर, हां, and systematic inquiry that is carried out to arrive at an assessment or appraisal of an object, program, practiceचं assessment करणं ज्याला म्हणतो आपण, किंवा एखाद्या गोष्टीचं इव्हॅल्युएशन करणं किंवा त्याचा रिझल्ट शोधून काढणं आणि त्याचा परिणाम शोधून काढणं है ना. म्हणजेच काय, आपण इव्हॅल्युएट करत आहोत. आपण काय करतो त्याच्यामध्ये, आपण मूल्यमापन करत आहोत एका गोष्टीचं, राईट. त्यातून आपल्याला कळेल की पुढे आपल्याला काय करायचं आहे. अंडरस्टूड. जसं की फॉर एक्झाम्पल आपण काय करतो स्कूलमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये इव्हॅल्युएशन टेस्ट ठेवत असतो आणि युनिट टेस्ट असते. युनिट टेस्ट इज व्हॉट, युनिट टेस्ट इज इव्हॅल्युएशन टेस्ट, राईट. की आपल्याला तो टॉपिक किती चांगल्या पद्धतीने समजलेला आहे आणि त्यावरून आपण काय करत असतो, पुढे कसं शिकवायचं आहे, काय शिकवायचं आहे, कोणत्या पद्धतीने शिकवायचं याचे आपण डिसिजन्स घेत असतो, राईट. सो त्या प्रकारेच आहे इव्हॅल्युएशन रिसर्च, ज्यामधून आपल्याला डिसिजन मेकिंगसाठी हेल्प होत असते. करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट करस्पॉन्ड टू कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च. ठीक आहे. रिसर्च इज नॉट पॅसिव्ह, रिसर्च इज सिस्टमॅटिक, रिसर्च इज नॉट अ प्रॉब्लेम ओरिएंटेड और रिसर्च इज नॉट प्रोसेस. काय म्हटलं या ठिकाणी की खालील दिलेल्या ऑप्शन्सपैकी कुठला रिसर्चचं वैशिष्ट्य नाही असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर संशोधन हे निष्क्रिय नाही, निष्क्रिय नाही म्हटले बरं का, इज नॉट अ पॅसिव्ह. रिसर्च इज सिस्टमॅटिक. ठीक आहे. रिसर्च ही काय आहे, पद्धतशीरपणे असते. रिसर्च इज नॉट प्रॉब्लेम ओरिएंटेड, म्हणजे समस्याला घेऊन चालणारी रिसर्च ही नसते, किंवा रिसर्च ही प्रोसेस नाही. ठीक आहे, असं म्हटलेलं आहे. तर विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट करस्पॉन्ड टू द कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च. पुढीलपैकी कोणती संशोधनाच्या वैशिष्ट्यांशी संबंधित नाही असं म्हटले. सो राईट आन्सर इज ऑप्शन डी, रिसर्च इज नॉट अ प्रोसेस असे या ठिकाणी म्हटले आहे ना. बघा रिसर्चची कॅरेक्टरिस्टिक्स बघूया आपण इथं. ओरिजिनेट विथ अ क्वेश्चन प्रॉब्लेम है ना. इथे काहीतरी चुकलंय असं मला वाटतंय. आय थिंक रिसर्च बघा या ठिकाणी इट शुड बी प्रॉब्लेम ओरिएंटेड, राईट. तर हे वैशिष्ट्य होईल है ना. मग आपला डी ऑप्शन जो आहे तो करेक्ट येईल. ठीक आहे. बघा काही रिसर्च कॅरेक्टरिस्टिक्स इथे आहेत. रिक्वायर्स क्लिअर आर्टिक्युलेशन ऑफ गोल है ना. फॉलो म्हणजे आपल्याला आपलं जे ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी किंवा क्लिअर असा एक व्ह्यू देतो आपल्याला आपला गोल साध्य करण्यासाठी. फॉलो स्पेसिफिक प्लॅन अँड प्रोसिजर है ना, प्रोसेस ओरिएंटेड आहे. त्यानंतर ऑफन डिवाइड्स मेन प्रॉब्लेम इंटू सब प्रॉब्लेम्स, राईट. guided by specific problem, question or hypothesis, correct. Accept certain critical assumptions, require collection and interpretation of data, है ना. बरोबर आहे सर्व. पुढे वा.
विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आर द मेन टास्क ऑफ रिसर्च इन मॉडर्न सोसायटी. ठीक आहे, आधुनिक समाजामध्ये संशोधनाची मुख्य कामे कोणती आहेत? लर्न न्यू थिंग्स, कीप पेस विथ द advancement in knowledge, to systematic examine and critically analyze the investigation or sources with the objectives. हे सर्वच बरोबर आहे. थोडासा वेळ जास्ती देतो तुम्हाला, परंतु सर्वांनीच याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये. ओके, ऑल ऑफ द अबो इज करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. ठीक आहे, जितके पण विद्यार्थी आन्सर देण्याचा प्रयत्न करत आहेत, ठीक आहे, व्हेरी गुड एव्हरीवन. असंच उत्तर देण्याचा प्रयत्न करा, बट आय एक्सपेक्ट की सर्वांनीच उत्तर द्यावं. ठीक आहे, काही हरकत नाही, चुकलं तर चुकलं, काय फरक पडणार आहे? काहीच फरक पडणार नाही, है ना. चला बघा, टू कीप पेस विथ द ॲडव्हान्समेंट इन नॉलेज, to discover new things, to write critique on earlier writings, to systematic examine and critically analyze the investigations, है ना. हे सर्व काय आहेत? हे सर्वच मुख्य कामं आहेत, है ना, आधुनिक समाजामध्ये. ठीक आहे, चला तर भेटूया पुढच्या सेशनमध्ये. काही नवीन क्वेश्चन्स, काही नवीन कन्सेप्ट आपण घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे.